चवीपुरता असं म्हणतं, मनोरंजन चवीपुरता म्हणतं आणि बाकी सगळा देवाचा नामस्मरण. पण आता होता कसा, देवाचा नामस्मरण चवीपुरता झाला आणि बाकी सगळा मनोरंजन. कारण म्हणजे जे तुम्ही भजन श्रोते जाल कशासाठी इलेले असतात, काय बुवा सांगतात तर ऐकोसाठी इलस. आमच्यापेक्षा जास्त जर श्रेय कोणाक असाल तर तुम्ही बसलेले माझे माय बाप भजन प्रेमी भाविक. कारण हय जर तुम्हीच कोण नसाल तर आमच्या भजनात काही करत नाही. म्हणून जास्त श्रेय श्रवण भक्ती तुम्ही करता म्हणून तुम्हाला जास्त या भजनाचे श्रेय. आमचा काय नाही, आम्ही आपले हय येऊन 4 गाणी म्हणणार नाही, घरी जाणार. तर रुपावळ घेते बुवाणी पण आमच्या चांगली सुंदर अशी रुपावळ घेतले. फरमाईश पण बऱ्याच आल्यात. एक आले पोवाड्याची आणि कुठली कधी लागलेल्या वेड्या. प्रयत्न करते, प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. तर ह्या कलियुगात बघा, ह्या कलियुगात कोणाचा भरोसा नाही आहे, ना तुमचा ना आमचा. कारण हे आपलं शरीर हे भाड्याचं आहे. एक ना एक दिवस आपल्याला ते रिकामं करून जावं लागणार आहे. बरोबर की नाही? कोण काय 100 वर्ष जगला नाही आणि आताच्या काळात तर नाहीच नाही. कारण सांगा, कारण का तर हे जे जास्त फाटफूट सगळे प्रोडक्ट दिले त्यापासून सगळ्यांची तब्येत बिघडत चालली आहे. बरोबर की नाही? पण आमका घरातला डाळ भात लोणचं आवडतच नाही. आमका चायनीज, मंचुरियन, लॉलीपॉप, चिकन तंदुरी याच आवडता. आणि काय आता काय ती भाकरी काय चिकन आणि काय त्याच्यात गुटाळलेली असतात ते काय म्हणतात शोरमा. तर काय शिरा पडला तर झाजावून काय खातात ताच काय समजत नाही. मी जाते बघते ना पटा नाही रस्त्यात मी आणि त्या बाहेरचे काय पदार्थ खायचंच नाही. कारण ती रस्त्यावरची जी धूळ उडता ताच बघून माका किळसवाणी वाटता. मी काय माझ्या पोरग्यात पण देत नाही. काय असत तर घरी बनवून घालणार. ह्या सगळ्या धुळीमुळे धूळ सगळे आपल्या पोटात जातात पण तात चवीक लागतात. कारण का सगळा त्याच्या मांस मच्छर सगळा त्याच्यावर जाऊन बसलेली असतात. सांगते का उद्या तुम्ही सोडलास तर सोडलास पण काय कोणावर परिणाम होता कोणावर नाही परिणाम होईल. आता आपल्या आई वडील घरात काय थोडे सांगतात काय माका सांगा बाबू ह्या खाऊ नको ता खाऊ नको. पण बाबू भात ना खाणार आणि घरातली भाजी भाकरी असतात. आता बघा हल्लीची पोरा भाजी खाऊकले टंगळे मुंगळे करतात. बरोबर की नाही? या माझ्या महिलांना लय माहिती असत. ही भाजी नको ती भाजी नको. जास्त करून पोरी दिले मिजाची झाली. उद्या भावाच्या घरी गेल्यावर काय करणार काय माहिती. सासू बिचारी आपली तसलीच चांगली असली तर करून घाली बाई या घेऊन ये करून खा असं म्हणत. पण तर दांडकावणारी असली तर मग काय खरा नाही. हा म्हणून या माझ्या महिलांना सांगताय तुम्ही आतापासून पोरग्यांना सवय लावून ठेवा. हवं असलं तर काय नाही तो उपाशी राहू. पण उपाशी राहणार नाही. आईकडे मागते आई दी 20 रुपये दी मंचुरियन घेऊन येतोय, वडापाव घेऊन येते 10
10 रुपयात पण नाही झालं हरवलो. शिरा फोडलो तो 15 रुपयाने 20 रुपये. त्याच्यात असता काय बटाट्याची भाजी आणि तो मैदान फुगवलेलो पाव. म्हणून सगळ्यांची पोटा पुढे येत. माझा काय दाखवून येतोय. बरोबर की नाही वरून. ह्या सगळ्या हरबट सरबट खाऊन आपली पोटा फुगत. हो माझा मी दाखवून घेते पण माझा काय बाहेरचा खाऊन नाही झालेला. घरातला खाऊन तंदुरुस्त आहे मस्त पैकी. तर असू दे, महिलांचं जीवन महिलांनाच माहिती. आता गंमत म्हणून सांगले. नाहीतर काय काय जण बायका आता सोसायटीत एवढीच क्या झोपली आहेत घरी. अर्धी झोपली ना, आता हळूहळू त्यांचे नवरे पण जातील आठवण पडली की. बाकी काय नाही हो, शोधित राहत ना बायको बाजू. आपल्या गंमत म्हणूनच करते, बाकी काय नाही. नाही तर म्हणतील काय हो बुवा असं काय म्हणतील बोलता. मी आपला माझ्यासारखा सगळ्यांना सांगत नाही. आता बघा मी हा एकटा पोरग्या घेऊन दिले, माझं नवरो कामात गेलो. तुम्ही तिकडे आपला नाम काय करा, पण तेवढी आपली पण हिंमत लागतात. आता महिला की एकट्या दुसऱ्या बाई फिरोची मती रवली काय मला सांगा. पण पुरुषांका एक सांगते नको ऐका. कारण कसा, एकटी स्त्री म्हणजे आपली संधी नाहीये. एकटी स्त्री म्हणजे मदत आहे, मदत. बरोबर की नाही. जर कुठे एकटी स्त्री दिसली तर आपण तिची मदत करायला पाहिजे. नाहीतर म्हणणार काय मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळं. ते का तोंड उघडून सांगला तर भेटणार बचकोबर मावळं, या बचकोबर मावो. छत्रपती शिवाजी माका सांगा, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन पुण्यभूमीत आपण जन्माला येतो. मग त्यांचे विचार कुठेतरी आपण आत्मसात केले पाहिजे. बरोबर की नाही. ही एवढी पोरगी दिसता नाही, एवढी पोरगी दिसता नाही. आज 2.5 वर्षाची म्हणा, 5 वर्षाची म्हणा, म्हणजे कुठल्याही मुलीवर अतिप्रसंग करण्याची ही वेळ येऊ नये. या महाराष्ट्रात पण आपल्या शिवाजी महाराज लढले कोणासाठी? आपल्या मराठी माणसांसाठी. आपल्या आया बहिणींचे अब्रू जे लुटत होते त्यांना मारण्याची सुद्धा त्यांच्यात हिंमत होती. पण ती आपल्याच्यात आहे काय? आपण काय करणार? बघणाऱ्यांची संख्या जास्त, बघ्यांची संख्या जास्त, शूटिंग करीत राहणार मोबाईल घेऊन. बरोबर की नाही. पण त्यावेळी आपण तिथे मदत करायला पाहिजे. पण आपण घाबरतो का? त्यांच्यावरचा काय आपल्याला मारला विरला नाही चाकू बिकू घेऊन. शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर बरंच काही आहे. जगावं कसं हे माझ्या शिवाजी महाराजांकडे शिकावं आणि मरावं कसं हे शंभू राजांकडे शिकावं. बरोबर की नाही. मग आपण त्यांच्या पुण्यभूमीमध्ये जन्माला आलोय, मग त्यांच्यासारखा कुठेतरी वागलं पाहिजे. उगाच डोक्याला टिळे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळं म्हणून काही एक उपयोग नाही. बरोबर की नाही. त्यांच्यासारखं कुठेतरी काम कर्म करा. सगळ्यांना सांगते त्यांच्यासारखं कुठेतरी कर्म करा. आज त्यांची ख्याती काय आहे? 350 वर्षानंतर आपल्याला आपण गुलाम होतो. पूर्वी तर तुमका काय सांगूची गरज नाही, तर सगळं तुमका माहिती. आता बघा मोबाईलवर सगळं येतात. मगाशी सांगितले मोबाईलचा वापर चांगल्या पुरतच करा. जा काय वाईट असतात तेवढा सोडून देवा, बाजूक ठेवा आणि चांगल्या त्याच्यातला फक्त घ्यावा.
तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा, कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला या गोडिया भंगाची, बघून नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नको, फक्त तुम्ही जाऊ नको उठून, एवढा मात्र तुम्ही येऊन बघा आमचं कोकण. सौ अनुष्का काकी वळंजू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेले, मी त्यांचे आभारी आहे, धन्यवाद. कोकण काय या आपला विरार सुद्धा काय लोक कोकणच समजतात, म्हणजे म्हणतात का आम्ही गावात जातो, मुंबईची तिकडची लोक म्हणतात विरार का आम्ही गावात जातो. हे सगळे बुवा दर्दी लोक, दर्दी म्हणून आधी एवढी गर्दी झाली या. सगळे भजन श्रोते ना, आमरसावाले काय काय बघा भजना घेतात, ते कसे हौशे गौशे आणि नवशे असे 3 प्रकारची लोक असतात. कोण बघता काही काय, कोण पोरगी बिरगी दिसता की काय, आता लय जरा काय आपली एखादी पटली ते पटली त्याच्यातच आपली कळ सगळं चांगलं आहे. हळूहळू तुम्ही कंटाळणार नाही ना, झोप नाही येणार तुमचा पण काय काम असतं. विजा वासव काय आहे, म्हणजे महिला वर्ग पण बरेच बसलेले आहेत. हा उद्या काय तुमचं डबो बिबो, काय काय जणांका सुट्टी असतात, काय काय जणांका सुट्टी नाही. सगळ्यांका ना हो, भाऊ बी ना उद्या भाऊ येतील ना. तर हा जेव्हा बावरी मशीद पडली तेव्हा हिंदू मुस्लिम दंगल झाली. जेव्हा बावरी मशीद पडली तेव्हा हिंदू मुस्लिम दंगल झाली आणि मुंबई रक्तरंजित झाली. तेव्हा शिवसेना रक्षणा आली बघा, तेव्हा शिवसेना रक्षणा आली. सांगायला गेलं शिवाजी महाराजांबद्दल, बाळासाहेबांबद्दल रात्र अपुरी पडेल एवढं सांगण्यासारखं बरंच काही आहे. शोधून शिनला जीवाता रे साध तुला तुमच्या आमच्या सर्वांच्या चराचरा